देशात प्रथमच महाराष्ट्राने महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मुळे लाखो महिलांना शेतकरी म्हणून ओळख, शासकीय योजनांचा लाभ आणि आर्थिक सक्षमीकरणाचा नवा मार्ग खुला होणार आहे। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। विधानसभेत सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मुळे शेती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, फलोत्पादन, कुक्कुटपालन तसेच शेतीशी संबंधित विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांच्या नावावर शेतीची जमीन नसली तरीही शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे। महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांना बँक कर्ज, शासकीय योजना आणि विविध अनुदानाचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे। याशिवाय महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येणार असून सक्षमीकरणासाठी स्वतंत्र निधी, तक्रारी निवारण यंत्रणा आणि राज्यापासून गावापातळीपर्यंत प्रभावी देखरेख व्यवस्था उभारण्यात येणार आहे।